नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं इयत्ता 6वी मराठी बालभारती 11वी कविता, ती म्हणजे माझ्या आज्यानं पंजानं। कवी आहेत शंकर कसबे आणि या कवितेचं आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय। आणि मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 8वी चे इतर व्हिडिओ बघायचे असतील, इतर विषयांचे व्हिडिओ बघायचे असतील, तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत। तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता। त्याच्यामध्ये सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, सर्व सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहेत। चला तर सुरुवात करूया। आणि महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चरहाट, इथं चरहाट आहे, वळल्यामुळे कोणती कामे करता आली। तर बघा मित्रांनो, कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी विणल्या, त्यामुळे शेताची राखण नेमाने करता आली। त्याचप्रमाणे त्यांनी चराटे विणली, काय विणली? चराटे, ठीक आहे, त्यामुळे शेतातील मोठ पाट भरून वाहू लागली। कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चरहाट विणल्यामुळे शेतीची कामे करता आली। तर हा शब्द बरोबर आहे मित्रांनो, ठीक आहे, चराट। प्रश्न दुसरा आहे, कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला? उत्तर आहे, कवीच्या आजोबा पंजोबांनी बाज विणली। शेतातून काम करून दमून आल्यावर तो त्या बाजेवर पाठ टेकवतो, त्याने त्या बाजेचा उपयोग कष्टानंतर विश्रांतीसाठी केला आहे। प्रश्न दुसरा आहे, शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा। उदाहरण अर्थ दिलाय, एसनी, गोफणी, चरहाट, बाजा, कान्या व दावणी याचा उपयोग आपल्याला इथं लिहायचा आहे। बघा मित्रांनो, एसनी, एसनीचा उपयोग काय असतो? न ऐकणाऱ्या बैलाच्या नाकात एसनी टाकून त्याद्वारे पेरणी करण्याकरिता, ठीक आहे। नंतर आहे गोफणी, रानाची राखण करण्याकरिता गोफणीचा उपयोग होत असतो। त्यानंतर आहे चरहाट, त्याला आपण दोर म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये, तर पाण्याची मोट चालवण्याकरिता। त्यानंतर आहेत बाजा, दमून आल्यावर पाठ टेकवण्याकरिता। नंतर आहे कान्या, गुरांना दावण्या बांधण्याकरिता। नंतर आहे दावण्या, म्हशीला बांधण्याकरिता किंवा कुठल्याही प्राण्याला बांधण्यासाठी या दावण्याचा उपयोग केला जातो। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता नंतर आहे खेळूया शब्दाशी। याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे, पहिला प्रश्न आहे, शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या 5 शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा। पहिला आहे एसनी, पेरणी, गोफणी, राखणी, चरहाट, मोठ, बाजा, राजा, कान्या, दावण्या। प्रश्न दुसरा इथं आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे आकृतीत दिलेल्या ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा। जसे की इनल्या, इनल्याला काय म्हणतो आपण? विणल्या। वाह्याची म्हणजे वाहायची, तवा म्हणजे तेव्हा, शाळेला म्हणजे शाळेला। तर हे आपण ग्रामीण भाषेतील शब्द आपण प्रमाण भाषेत लिहिलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमच्या चॅनलला तुम्ही खरंच जर प्रेम करत असाल, जर तुम्हाला आमचे चॅनल आवडलं असेल, आमचे काम जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जेवढे काही मित्र आहेत त्या सगळ्यांना आमच्या चॅनलची लिंक शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राइब केलं आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस केलं तर महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि मित्रांनो, हे तुमचं प्रेम आम्हाला सतत मिळू द्या। आणि हा एकमेव मराठी चॅनल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ 5 ते 10 पर्यंत पोहोचत असतं। त्याच्यामुळे आताच
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका.